नमस्कार. आज आपण मराठीचा एक निबंध बघूया. विषय आहे मी रस्ता चुकतो तेव्हा. निबंध बघूया. लहानपणी मी अतिशय भित्रा होतो. त्यामुळे आपण चुकणार तर नाही ना या भीतीने मी वडील माणसांचा हात सोडत नसे. कधीकधी तर या दुर्गुणामुळे आई माझ्यावर चिडत असे. असं असूनही लहानपणी मी एकदा रस्ता चुकलो होतो. सुट्टीत आम्ही आत्याकडे गेलो होतो. आत्याकडे काहीतरी समारंभ असल्यामुळे सर्व मोठी माणसे त्यात गुंतली होती. खरं पाहता मी आजी किंवा आईचा पदर धरून असायचो. पण कसा काय कोण जाणे, त्या दिवशी मी रस्त्यावर एकटाच बाहेर पडलो. एक सुंदर मांजर मला दिसले आणि मांजरांची मला खूप आवड असल्यामुळे मी त्याच्या मागे धावत राहिलो. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की आपण रस्ता चुकलो आहोत. मी जोरात रडायला सुरुवात केली. माझ्या भोवती गर्दी जमली. त्यात पोलीसही होते. त्यामुळे तर मी अधिकच गोंधळलो आणि आत्याच्या घरचा पत्ता न सांगता मी आमच्या गावाचा पत्ता सांगू लागलो. त्यामुळे जमलेल्या मंडळींना काही कळेना. तेवढ्यात आत्याच्या घरातील कोणीतरी मला पाहिले आणि त्याने मला ओळखले. या घटनेमुळे माझ्या मनात रस्ता चुकण्याची फार भीती बसली आहे. पुढे वर्तमानपत्रे वाचू लागलो आणि त्यातील मुले पळवण्याच्या बातम्या वाचून तर ही भीती फारच वाढली. असं असूनही गेल्या वर्षी 8वीत असताना वयाच्या अगदी 12व्या वर्षीही मी रस्ता चुकलो होतो, पण तो वेगळ्या अर्थाने. 8वीचे वर्ष सुरू झाले आणि हेमंत आमच्या वर्गात नवीन आला. हेमंतच्या बाबांची आमच्या गावात बदली झाली होती. हेमंत मोठ्या शहरातून आला होता. तो खूप गप्पिष्ट होता. त्याच्याजवळ गोष्टींचा खूप साठा होता. तो गोष्टी मोठ्या रंगवून सांगत असे. स्वाभाविकच मला ते ऐकायला आवडत. थोड्याच दिवसात त्याची माझी गट्टी जमली. माझ्या इतर मित्रांना तो आवडत नसे, पण मी आता त्यांना टाळू लागलो होतो. एके दिवशी शाळेतून मधल्या सुट्टीत आम्ही हेमंतच्या घरी गेलो. तेथील वैभव पाहून माझे डोळेच दिपून गेले. हेमंतच्या घरी कोणी नव्हते. घरी होता फक्त नोकर. त्या दिवशी मी हेमंतकडे व्हिडिओवर चित्रपट पाहिला आणि मग पुढे दररोजच अर्धा दिवस शाळा बुडवून आम्ही हेमंतच्या घरी जात असू आणि चित्रपट पाहत असू. त्यामुळे माझे अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. थोड्याच दिवसांनी वर्ग शिक्षकांनी हे घरी कळवले असावे. घरात माझ्याशी सर्वांनीच अबोला धरला. या अबोल्याचे कारण मला उमजले होते. त्यावेळच्या चाचणी परीक्षेत माझा बोऱ्या वाजला. हेमंतला मात्र चांगले मार्क्स होते. आता तो मला टाळू लागला होता. माझ्या लक्षात आले की मी रस्ता चुकलो आहे. मी बाबांकडे जाऊन त्यांची माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही असे सांगितले. बाबांनी माझा हात धरला, पाठीवर थोपटले आणि पुन्हा योग्य मार्गावर आणले. तर हा होता निबंध मी रस्ता चुकतो तेव्हा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.